मी एका गावाला 2 दिवस राहायची नाही का, कोणी माझा पाठलाग केला तर. बाईच्या जातीला किती भीती रे. मी त्या दिवशी एसटीला नंबर लावला, प्रचंड आभाळ आलेलं, काड विजा होत आहेत, अख्खं आभाळ भरलेलं, प्रत्येकाला घरी जायची घाई. आणि मी नंबर लावला एसटीला. कंडक्टर मध्ये जवळ आणि तिकीट बंद केली, कारण माझा अवतारच भयानक होता. त्याला वाटलं येडी बाई, मी येडी बाई सारखेच होते. मलाही राग आला, मी घुसली गाडीत. तो म्हटला बाई तिकीट दिली नाही, खाली उतर. म्हटलं मी उतरणार नाही. का पण माझ्याजवळून तिकीट बंद केली ना, मग जवळ थोडेसे पैसे आहे ना, तुमची गाडी ज्या गावाला जाईल त्या गावाचं द्या ना. तो म्हटला नाही देणार. म्हटलं मी पण नाही उतरणार. एक भिकारी आला बेटा, गरीब रे, चप्पल तुटलेली, त्याला दोऱ्या बांधलेल्या, फाटकी झोळी. मग हळूच म्हटलं बाई रात्री देवाचं गाणं तुम्हीच म्हटलं की नाही. मी तिथेच होतो बाई, माझा एक घोट चहा पिता का. गरीब आहे बाई, जास्त पैसे नाही पण एक घोट चहा पाजू शकतो तुम्ही, देवाचं गाणं म्हटलं रात्री. अरे एक गरीब मला चहा पाजतो. मी उतरले खाली. कंडक्टरला वाटलं बरी ब्यात गेली, त्याने डबल बेल मारली, गाडी सुटली. गाडी इथून आपल्या गेट पर्यंत गेली. आभाळ फाटल्यासारखा आवाज झाला. ज्या गाडीतून मी खाली उतरले त्याच गाडीवर वीज पडली, सगळी राख. ड्रायव्हर कंडक्टर 2-2 फुटाचे कोळसे. आणि मग मी विचार करायला लागले, अरे गाडी पेटली, मेली, राख झाली. मी त्याच गाडीत होते ना. मला त्या बाबाने जर खाली उतरवलं नसतं चहा प्यायला तर मी मरणारच होते. तो कुठे चहा पाजणार, त्याच्यामुळे मी उतरले ना. लक्षात घ्या, अख्खा दिवस मी त्या माणसाला शोधत होते. तो बाबा मला सापडलाच नाही बेटा, तो बाबा मला सापडलाच नाही.